जुनसवाडा मांद्रे या समुद्र किनाऱ्यावर आहोत। एका बाजूने जर आपण या किनाऱ्यावर नजर मारली तर विदेशी पर्यटकांची संख्या घटत असल्याचं चित्र दिसतं। काही किनारा सुना मोकळा वाटत आहे, तर दुसऱ्या बाजूने काही जे खाजगी जमिनीमध्ये रेस्टॉरंट घातलेली आहेत त्या व्यावसायिकांनी या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात लाकडी पलंग घालून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही टेबल्स अगदी पाण्याच्या जवळ घातलेली आहे। हिरवी खाजगी जमिनीमध्ये सॅक किंवा रेस्टॉरंट उभारताना CRZ आणि पर्यटन खात्यांतर्गत परवाने आवश्यक असतात आणि हे परवाने घेतल्यानंतर त्यांना परवानगी दिली जाते। परंतु खाजगी जमिनीमध्ये एखादं सॅक किंवा रेस्टॉरंट घातलं तर त्यांना 5 जोड्या बॅडी अर्थात 10 लाकडी पलंग घालण्यास पर्यटन खाते परवानगी देत असते। आणि सरकार मान्य जी आपली सॅकं असतात किनारी भागात सरकारच्या जागेत घातली जातात त्यांना 10 जोड्या अर्थात 20 लाकडी पलंग घालण्याची परवानगी असते। परंतु आपण या किनाऱ्यावर जर नजर मारली तर आपल्या लक्षात येतं की या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे। लाकडी पलंग मोठ्या प्रमाणात परवाने नसताना घातलेले आहेत। पर्यटन खात्याचं कुठं लक्ष असतं ते कळत नाही। शेवटी व्यवसाय हा टिकला पाहिजे, पर्यटन व्यवसायाचा विस्तार व्हायला हवा, परंतु तशा सोयी सुविधा या किनाऱ्यावर दिसत नाही। पर्यटन क्षेत्राशी निगडीत असलेले व्यवसाय या भागात का येत नाही? विदेशी पर्यटकांची संख्या का घटलेली आहे याचा सरकारने विचार करण्याची गरज आहे। अनेक समस्या या भागात दिसून येतात। दरवर्षी मग एखादी निवडणूक असो, विधानसभेची निवडणूक असो, लोकसभेची निवडणूक असो, त्या काळात प्रत्येक उमेदवार वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं देत असतात आणि एकदा निवडून आलेला आमदार म्हणा किंवा खासदार मग तो आपल्याच कामात व्यस्त असतो। जे मतदारांना आश्वासन दिलेले असतात, मतदारांचे प्रश्न त्यांना माहीत नसते। अशा कठीण प्रसंगी मग पर्यटन व्यवसायाशी निगडीत असलेल्यांना मोठा फटका बसत असतो। आज आपण जर पर्यटन क्षेत्राशी या किनाऱ्यावर लक्ष मारलं तर आपल्या लक्षात येतील विदेशी पर्यटक कुठं दिसत का नाही। याची कारणे पर्यटन खात्याने शोधून काढली आहे का? केवळ पर्यटन व्यवसायाशी करोडो रुपये महसूल घेऊन त्यांना सोयी सुविधा पुरवण्यास पर्यटन खाते अपयशी का ठरत आहे? किनाऱ्यावर सोयी सुविधा का पुरवल्या जात नाही? की सरकारही या पर्यटनाला वाव देण्यासाठी कुठंतरी मागे पडतो की आहे की हा पर्यटन व्यवसायच संपुष्टात येत आहे? आज जर स्थानिक नागरिकाने, स्थानिक युवकाने बेरोजगारीच्या माध्यमातून एखादं सॅक घातलं आणि व्यवसाय थाटला किंवा एखाद्या वेळी एखाद्या सरकारकडून एक परवाना न घेतला तर त्याच्यावर कारवाई लगेच होते। परंतु बिगर गोमंतकीय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बेकायदेशीर व्यवसाय करतात, व्यवहार करतात, त्यांच्यावर सरकार का कारवाई करत नाही? हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। सरकारने यावर फेरविचार करावा। पर्यटन व्यवसाय अजून हंगाम संपुष्टात येण्यासाठी 2-3 महिने शिल्लक आहेत, परंतु आज जानेवारीचा 15 तारीख या ठिकाणी चालू आहे आणि पर्यटकच गायब झाल्याचं चित्र दिसतं। त्यामुळे सरकारने पर्यटनाचा विस्तार करत असताना किनाऱ्या भागात जे कोण व्यावसायिक आहेत, स्थानिक पंचायती आहेत, स्थानिक आमदार आहेत, जिल्हा पंचायत सदस्य आहे, या सर्वांना एकत्रित घेऊन पर्यटन व्यवसायाशी निगडीत जे नागरिक असतील, व्यावसायिक असतील, त्यांची एक संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या समस्या ऐकण्याची गरज आहे। आज आपण किनारे भागाचे जे मोठमोठी हॉटेलं आहे, रेस्टॉरंट आहेत, ते बेरोजगार युवकांना हजारो नोकऱ्या देत असतात, रोजगार देत असतात। वर्षाचे 365 दिवसही ते रोजगार देतात। त्यांची कधीतरी सरकारने समस्या ऐकून घेतली आहे का? एका हॉटेल रेस्टॉरंटमध्ये किंवा क्लबमध्ये 200पेक्षा जास्त कामगार काम करत असतात। ते एका वेळेला बेरोजगारी नष्ट करण्याचं काम करत असतात। अशा व्यावसायिकांना सरकारने प्रोत्साहन देण्याची गरज आहे आणि तशा प्रकारचे सरकारने प्रयत्न करावेत।
अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.